इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विभागात आहे। आज आपण पेपर सेकंडमधील उद्देश, हीट कन्व्हर्टर, ब्लोअर टाईप रूम मीटर खोलणे, माहिती घेणे, तपासणी करणे व दुरुस्ती करून परत जोडणे आणि त्याची निगा कशी राखायची आज आपण बघणार आहे। हा जो ब्लोअर टाईप रूम मीटर आहे तो आपण थंडी दिवसात किंवा ओले कपडे सुकवण्यासाठी याचा वापर करतो। यामध्ये नायट्रोन धातूच्या 2 कॉइल्स असतात। एक कॉइल 1000 वॅटची असते, अशा मिळून 2 कॉइल आहेत। टोटल बॅटरी जो होत आहे 2000 वॅट। यामध्ये पहिला स्विच आहे तो नुसता उबदार, दुसरा आहे तो हॉट आणि तिसरा गरम, अशी ह्या 3 स्विचचं काम असतंय। आणि ह्या जाळीमधून साधी हवा आत घेतली जाते आणि आत ह्याच्या पंखा असतो, तो पंख्याची हवा ह्या कॉइल वर सोडली जाते आणि ह्या कॉइलमधून आपल्याला गरम हवा बाहेर घेतली जाते। यामध्ये इथं स्टँड आहे आणि याला जी कॉर्ड जोडलेली आहे 3 पिन। यामध्ये फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग अशा 3 पिनस असतात। आज आपण इथं यामध्ये जी मोटर वापरलेली असते ती शेड्यूल मोटर वापरली असते, त्याचा टॉर्क अतिशय कमी असतो आणि त्यामध्ये टॉर्क कमी असल्यामुळं त्याची आपल्याला रिपेअर सुद्धा व्यवस्थित करता येते आणि ह्या कॉइल सुद्धा आपल्याला बदलता येतात। आता ही खोलण्याची आपण कृती कशी करायची बघा। पहिल्यांदा आता आपण ह्याच्या बेसच्या खालची 4 स्क्रू ड्रायव्हर काढतोय। सगळे काढलेले भाग जपून ठेवा व्यवस्थित। यामध्ये आपण इथं कवर काढलेला आहे, 4 स्क्रू याला इथे ही सक्शन जाळी आहे। यामध्ये बघा सप्लाय कॉर्ड या कनेक्टरने जोडलेली आहे। त्या कनेक्टरची एक वायर आहे, इथं स्विच लावून जोडलेली आहे। आपण दिसते बघा इथं स्विच लावून जोडलेले आहे आणि ह्यातील यामध्ये हा थर्मोस्टॅट आहे। हा थर्मोस्टॅट जास्त गरम झालं तर हे सप्लाय कट करतो आणि परत आपल्याला पुन्हा सुरू करता येते। यामध्ये कूल, वार्म आणि हॉट अशी 3 बटन्स आहेत। हे बटन सुरू करताना एक सुरू करायचं, एक कूल, वार्म परत हॉट। बंद करताना एकाच वेळी सगळे बंद करा। आता यामध्ये ही मोटर आहे आत आणि हा पंखा आहे। पंखा हा ॲल्युमिनियम धातूपासून बनलेला असतो। ही नायट्रोनची तार आहे। ही तार 1000 वॅटची असून ती गुंडाळी करून व्यवस्थित बसवलेली असते, जेणेकरून बॉडीला कुठं टच होणार नाही। यामध्ये ही हिरवी वायर ही बॉडीला जोडली जाते आणि अर्थिंग शॉक बसू नये म्हणून याची काळजी घेतली जाते। आता या तपासण्या बघू आपण। ओपन सर्किट टेस्ट। यामध्ये ओपन सर्किट टेस्ट बघताना वायरला टेस्टॅनचा एक टोक लावा आणि इथं
दुसरं टोक लावा. जर टेस्ट लॅम्प लागला तर ती वायर ओके आहे. दुसरीकडे सुद्धा टेस्ट लॅम्पचं टोक लावा आणि दुसऱ्या टर्मिनलला वायरचं लावा. जर ओपन झाली तरी वायर खराब आहे असं समजावे. परत इथं कॉईलचे टोक आलेले आहेत. आत इथं कॉईलचे टोक जोडलेले आहेत. जर इथं कॉईल काम करत नसेल तर टेस्ट लॅम्प टेस्ट करा. जर एखादी कॉईल खराब झाली असेल तर ती कॉईल बदलायची. बदलण्यासाठी आपल्या इथे सोय असते तशी. आता हे आपण सुट्टे पार्ट बघू. सुट्टे पार्ट कुठले कुठले आहेत? सप्लाय कॉर्ड. सप्लाय कॉर्डची ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट टेस्ट. दुसरी ब्लोअरची मोटर. ही जी दोन कनेक्शन इथं आलेले आहेत, दोन कनेक्शन्स मोटरची, त्याची टेस्ट आहे ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. स्विच ओपन किंवा चालू. जर ओपन असेल तर हा स्विच बँक सगळा बदलून टाकायचा हा पूर्णपणे. ब्लोअर टाईप मधील दोष. दोष क्रमांक 1, रूम मीटर चालू होत नव्हता. आता आपण काय काय बघणार त्यावेळेला? सप्लाय कॉर्ड बघणार. ही सप्लाय कॉर्ड बघणार, ह्याची कंटिन्युटी आहे का बघणार. परत मोटर ती कंटिन्युटी बघणार. आत ही मोटर आहे, ती मोटरची कंटिन्युटी बघणार. परत फिटिंग कॉईलची कंटिन्युटी बघणार. परत स्विचची कंटिन्युटी बघणार. असे याप्रमाणे ब्लोअर मीटर का चालू होत नव्हता याची कारणे आणि दोष आपण आता पाहिले. दुसरा, बॉडीला शॉक बसतोय. इथं बॉडीला शॉक बसतोय. तर का बसतोय? तर ह्याची कुठली तरी एक नायट्रोजनची वायर बॉडीला टच झाली असते ती, किंवा इथं वायरचं इन्सुलेशन कुठेतरी लीक झाले असते. मग ती कनेक्शन सोडवून त्याच्यावरती ती वायर जोडावी. तिसरा आकडा, खराब आवाज येत असेल. आता फॅन करत असताना जर खराब आवाज येत असेल तर यामध्ये बेरिंगला ऑइल सोडा किंवा ग्रीस सोडा. हा पंखा पूर्णपणे खोलून बाहेर निघतो. तसेच मोटरसुद्धा पूर्णपणे खोलून बाहेर निघते. ऑटोमॅटिक्स हा थर्मोस्टॅट आहे. थर्मोस्टॅट जर काम करत नसेल तर आपल्याला हा थर्मोस्टॅट बदलून दुसरा नवीन टाकता येतो. आता ही निगा. आता आपण निगा बघणार आहोत. तर ही ब्लोअर टाईप ब्लो मीटर कायम स्वच्छ केलेला असला पाहिजे. त्यात धूळ वगैरे असता कामा नये. धूळ जर साठली तर मोटर जाम होते. त्यामुळे हा पंखा फिरत नाही आणि त्यामुळे सुद्धा गरम हवा येऊ शकते. याची कनेक्शन कायम टाईट असली पाहिजे. लूज कनेक्शन कुठेही ठेवू नका. ही जी फ्लेक्झिबल वायर आहे याची कनेक्शन कुठेही लूज ठेवू नका. बरं, इथं स्विचची जी कनेक्शन्स आहेत ती कायम टाईटमध्ये ठेवा. लूज जर झाली तर तिथं स्पार्किंग होतं आणि तिथं वायर वितळून जाते. यामध्ये ही तपासणी झाल्यानंतर यावरून ही तपासणी झाल्यानंतर सगळ्या तपासणी व्यवस्थित करून घ्यायच्या आणि आपण सुरक्षित राहायचं. मात्र आता यामध्ये जर आपण पिन टेस्ट करते वेळी जर आपल्या शरीराचा कोणताही भाग आला तर आपल्याला शॉक बसू शकतो. त्यावेळी आपण कायम पायात बूट किंवा रबरी सोलची चप्पल किंवा लाकडी फळीवर उभा असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला शॉक कधीही बसणार नाही. सेरिस टेस्टरचा वापर व्यवस्थित करावा. वायरचे इन्सुलेशन कधीही जास्त काढू नका. ज्या ठिकाणी आता इथं आपल्याला हा नट काढायचा आहे या ठिकाणी योग्य साईजचा स्पॅनर वापरा किंवा योग्य हत्यार वापरूनच तो नट आपल्याला काढला पाहिजे. सगळे सुटे पार्ट आहेत. हा नट किंवा हे जे 4 काढलेले स्क्रू आहेत ते सगळे जपून व्यवस्थित ठेवा.
ते परत पुन्हा आपल्याला शोधण्यास वेळ जातो, त्यामुळे आपल्या ग्राहकाची तारांबळ उडते. ही तारांबळ न उडण्यासाठी सर्व काढलेले सुटे भाग हे जपून व्यवस्थित ठेवा. पॉटचे इन्स्ट्रुक्शन अचूक व व्यवस्थित काढा. जास्त काढले तर इथं या टर्मिनलमध्ये 2 वायर एकत्र होऊन स्पार्क होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्या घरातून फ्यूज निघून जातो. इथं ही मोटरला कॉईल जोडलेली आहे. ती कॉईल आपल्याला रिवाइंडिंग करता येते. एक वायरचा गेज मोजायचा, किती टर्न्स आहेत मोजायचे आणि ते जवळजवळ असे घालून घालून तेवढे टर्न्स पूर्ण करायचे. इथं कॉपर शेडेड रिंग आहे. इथं ही शेडेड पूर्ण मोटर असते आणि ही कमी, ह्याला टॉर्क कमी असतो एकदम. ही मोटर फक्त पंख्यातच वगैरे इतर ठिकाणी वापरली जाते, मोठ्या ठिकाणी ही मोटर वापरली जात नाही. आता आपण सर्व हे खोललेलं आहे. आता समजा हे पंखा खोलून बाहेर काढलेला आहे, मोटर खोलून बाहेर काढलेली आहे. सर्व पार्ट्सना आपण ग्रीस ऑइल व्यवस्थित सोडा. जास्त पण ग्रीसचा किंवा ऑइलचा वापर करू नका. सगळे पार्ट आहे त्या ठिकाणी व्यवस्थित जोडा. जोडल्यानंतर ही कनेक्शन व्यवस्थित करा, टाईट करा. योग्य हाताचा वापर करा, कारण इथं स्क्रू असा लहान आहे, तर तो लहान स्क्रू आहे वापर कनेक्टर वापरून आपण हे सगळे स्क्रू घट्ट करायचे आहेत. आता आपण पहिली मोटर बसवली या ठिकाणी, त्यानंतर हा पंखा बसवला. पंखा बसवल्यानंतर परत हे थर्मोस्टॅटची सगळी कनेक्शन केली आपण. इथे थर्मोस्टॅटचे कनेक्शन जोडले. इथं ह्याला पिन जोडलेली आहे वायरला, की जेणेकरून थर्मोस्टॅट डायरेक्ट कनेक्शन करू नये म्हणून इथं पिन जोडलेले आहे. त्या पिन्स सगळ्या एक स्विच लावलेली आहे आणि एक सप्लाय लावलेली आहे वायर. हे बघा, एक स्विचला आहे आणि दुसरी वायर आहे ती सप्लायला आलेली आहे. अशी सर्व परत कनेक्शन करायची. परत हा टेस्ट करायचा, सेरीज टेस्ट म्हणून हा टेस्ट करायचा, जेणेकरून आपल्याला कुठं त्याचा फॉल्ट येऊ नये, आपल्या शॉक बसू नये. टेस्ट केल्यानंतर मगच त्याला 240 व्होल्ट सप्लाय द्यायचा. हा सप्लाय देताना त्याला पॉवर प्लगची गरज असते. आपल्या साध्या प्लगमध्ये घरातील बसत नाही हा, म्हणून त्यासाठी पॉवर प्लग आपण वापरला पाहिजे. त्या ब्लोअर टाईप ब्रोमीटरमध्ये हा जो भाग दिलेला आहे तो हवा व्यवस्थित या ठिकाणी बाहेर पडावी यासाठी हा टर्न दिलेला आहे इथं. हा आता आपण ही संपूर्ण असेंबली केल्यानंतर की आपण सगळी टेस्ट करायची. टेस्ट केल्यानंतर ब्लोअर ब्रोमीटर चालवायचा बंद आपल्याला कळतो आणि परत तो हा जोडून परत टेस्ट करायचा. बंद कर, पॉज करू. हां पॉज कर. किती मिनटं झाली? 13. आता आपण ह्या ब्लोअर टाईपची निगा बघणार आहोत. कोणतेही विद्युत उपकरण खराब झाले नसले तरी त्याचे आयुष्यमान वाढवण्यासाठी आपल्याला नियमित दर महिन्याने त्याचे ओव्हरऑलिंग करावे लागते. म्हणजे काय, समजा आपले घरात शिलाई मशीन आहे, त्याच्यावर मोटर आहे. ती मोटर धूळ बसते मोटरवर, मग ती स्वच्छ पुसून घ्यायला पाहिजे आपल्याला. ती मोटर असते युनिव्हर्सल मोटर, ती शिलाई मशीनसाठी वापरतात. त्याला पायात आपल्या रेग्युलेटर असतो, तो पायानंतर आपला की हळूवार त्याचं प्रेस केलं जातं. अशा प्रकारे ती मोटर वापरली जाते. पण त्यात धूळ बसली जाते, मग ती मोटर स्वच्छ करायची, त्याला ऑइल पाणी करायचं. हेच केलं तर मोटरची बेरिंग खराब होत नाही. कोणत्याही मोटरची आपण कनेक्शन कायम टाईट केली पाहिजे, कुठेही लूज ठेवायचं नाही. इलेक्ट्रिकल विभागामध्ये कनेक्शन मस्ट बी टाईट अँड राईट हा जो नियम आहे तो कायम सगळीकडे वापरला जातो. लूज कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी स्पार्किंग होतं. स्पार्किंग झालं की तिथं वायर वितळून जाते आणि कनेक्शन ब्रेक होतं. असे आपण कुठेही
लूज कनेक्शन ठेवू नका. फिटिंग कॉईलवर जर पावडर आली असेल, हवामानाचा परिणाम म्हणून इथं पावडर येते, तर ती पावडर आपण ब्रशने किंवा चांगल्या फडक्याने स्वच्छ करून घ्यायची. मात्र त्यावेळेला सप्लाय पूर्णपणे बंद करून घ्यायचा. हा सप्लाय असतो तो पूर्ण प्लगमध्ये काढून टाका आणि तो सप्लाय पूर्ण बंद करा. मोटर खोलून त्याची बेरिंग कार्बन टेट्राक्लोराइड किंवा डिझेलने स्वच्छ करा, जेणेकरून बेरिंगमध्ये धूळ कसली असता कामा नये आणि बेरिंगला कायम वेळची वेळी ऑइलिंग करा. आता वाइंडिंग चेक करा. ह्या शेडेपोलमध्ये एका बॉबिनवर वायर इनामर्ड कॉपर वायर घेऊन ती गुंडाळलेली आहे. त्याचा गेज अतिशय लहान असतो. तो लहान गेज असतो त्यामुळे ती वायरचे टर्न्स जास्त असतात. तर ती वायर आपण व्यवस्थित जर मोटर वाइंड केली तर ती कॉईल पूर्वीप्रमाणे व्यवस्थित दिसते आणि तिचं काम व्यवस्थित होतं. फिटिंगचे सर्व स्क्रू, मग ते खालचे बेसचे स्क्रू असू दे किंवा इथं जोडलेला जो स्विच बँक आहे त्याला स्क्रू आहे, ते स्क्रू सुद्धा व्यवस्थित टाईट करा आणि ते स्क्रू कुठं हरवू नका. या थर्मोस्टॅटचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते आपण प्रमाणापेक्षा वाकवू नका. इथं जी कॉन्टॅक्टची पट्टी आहे ती प्रमाणापेक्षा वाकवू नका. सप्लायचे कार्य नीट कार्य करते का हे व्यवस्थित बघायचं आणि त्यानंतर सप्लाय जोडायचा. ब्लोअर टाईप रूम हीटर गरम हवा फेकत नाही, ही जर तक्रार असेल तर आपण त्याची मोटर बघायची. मोटर व्यवस्थित काम करते का. त्यानंतर हिटिंग कॉईलची जी कॉन्टॅक्ट्स आहेत ते कॉन्टॅक्ट्स व्यवस्थित कुठं कट झाले तर काय तपासायची. ते तपासून झाल्यानंतर याची परत कनेक्टरमध्ये जी वायर जोडली आहे ती कनेक्टरची वायर सप्लाय तपासावी. ब्लोअरचे मोटर वाइंडिंग जर असेल तर ती रिवाइंड करावी. मोटरचा शाफ्ट जाम होता तर तो शाफ्ट जर हा जाम झाला तर हा खोलून त्याला ऑइलिंग व ग्रीसिंग करावे. सुट्ट्या भागांची तपासणी करताना आता इथे ही कॉईल आहे, ही आपण बाजारात विकत आणतो. विकत आणल्यानंतर त्याची टेस्ट आपण घेतो. त्या टेस्ट घेताना सेरी टेस्ट लॅबचा वापर करा, जेणेकरून आपल्याला शरीराचा कोणताही भाग त्या संध्यात येणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्याला शॉक बसणार नाही. ही कॉईल आणल्यानंतर ही जो व्यवस्थित आकार जो आहे तो व्यवस्थित मूळ पदाचा आकार दिसला पाहिजे. त्या दिवसाने त्याला टेन्शन द्यायचं असतं. ती कॉईल व्यवस्थित बसवल्यानंतर त्याची कनेक्शन आतल्या बाजूला व्यवस्थित करा. कनेक्शन केल्यानंतर सगळी कनेक्शन व्यवस्थित झाले तर नीट तपासून घ्या आणि त्यानंतर वायर जोडा. अशी या पद्धतीने ही हिटिंग अरेंजमेंट बसवा नवीन आणलेली. थर्मोस्टॅट स्क्रू आहेत बघा, हे दोन स्क्रू काढा. इथं जोडलेल्या पिन्स आहेत त्या काढा आणि नंतर हा थर्मोस्टॅट बाहेर काढा. इथं इंडिकेटर आहे. ब्लोअर टाईप मीटर चालू केल्यानंतर इंडिकेटर हा ऑन होतो. हा जर लागत नसेल तर नवीन बाजारात मिळतो कमी किमतीत, तो आणून इथं पूर्णपणे नवीन टाकून सोडा. या स्टँडला रबरी व्हील आहेत बघा छोटेसे, ते व्हील खराब झाले असतील नवीन टाका या ठिकाणी. रूम हीटरमध्ये जर आपल्याला कुठला स्क्रू निघत नसेल तर ब्लोअर कार्बन टेट्राक्लोराइड किंवा असे जे ऑइली पदार्थ आहेत ते इथं सोडून त्याच्यावरती जरा वेळ थांबा आणि नंतर स्क्रू ड्रायव्हर चालवून व्यवस्थित वापरा. नंतर ते जे स्क्रू निघतील. ब्लोअर टाईप रूम हीटरच्या जवळ पाणी कुठले ठेवू नका, कारण इथं पत्र्याला गंध चढत राहील.
आपण इथं आज ब्लोअर टाईप ब्रोमीटरची माहिती घेतली. त्याच्या आणखी जर रिव्हिजन आपण घेऊया की जेणेकरून तुम्हाला हा भाग व्यवस्थित कळाला असेल. हा ब्लोअर टाईप ब्रोमीटर हा थंडी दिवसात रूममध्ये गरम हवा पसरवण्यासाठी किंवा ओल्या वस्तू सुकवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये नायक्रोम धातूची तार वापरलेली असते. नायक्रोम धातूची वैशिष्ट्यच येते, त्याला सप्लाय दिला की त्यातून गरम होती तार ती, हे वैशिष्ट्य आहे. यामध्ये नायक्रोम धातूच्या तारेपासून जी कॉईल बनवली असते त्याचे कार्य या ठिकाणी उष्णता निर्माण करून ती उष्णता आतील पंख्याद्वारे ती बाहेर फेकली जाईल, हे याचं कार्य आहे. ह्याच्या पाठीमागून जी थंड हवा येते ती ब्लोअरला सोडली जाते. आणखी ती कॉईलवर गेल्यामुळे सतत बाहेर आपल्याला गरम हवा मिळत जाते. ब्लोअरसाठी AC शेडेड पोल मोटर वापरतात. ही शेडेड पोल वापरलेली असते. हिटिंग कॉईलमध्ये वापरलेल्या 2 कॉईल्स या प्रत्येकी 1000 वॅटच्या असतात आणि त्या 2 कॉईल सुट्ट्या मिळतात. यामध्ये एका ॲक्शनला वॉर्म तर दुसऱ्या ॲक्शनला गरम आणि तिसऱ्या ॲक्शनला हॉट अशा 3 स्टेजमध्ये याचे स्विचचे काम केले जाते. बाहेर पडणाऱ्या हवेच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी यामध्ये थर्मोस्टॅट वापरलेला असतो. हा थर्मोस्टॅट अगदी सुरक्षित ठिकाणी वापरलेला असतो की जेणेकरून कॉईलची गरम हवा ही थर्मोस्टॅटवर जाऊन तो खराब होणार नाही, अशा ठिकाणी हा व्यवस्थित बसवलेला असतो. ब्लोअरची शेडेड पोल मोटर ही सिंगल फेज सप्लायवर चालते. याला 240 व्होल्ट AC सप्लाय दिला जातो. यामध्ये स्टेटर व रोटर असे 2 भाग आहेत. स्टेटरवर कॉईल ठेवलेले आहे आणि रोटर हा फिरत असतो. यामध्ये शेडेड पोल मोटरवर तांब्याची शेडेड रिंग बसवलेली असते. या रचनेमुळे AC सिंगल फेजची विभागणी केली जाते. त्यामुळे चुंबकीय क्षेत्र हे व्यवस्थित तयार होतं. यासाठी ही मोटर या ठिकाणी वापरली जाते आणि त्याचा टॉर्क अतिशय कमी असतो. रोटर हा स्क्विरल केज प्रकाराचा असून त्यावर ॲल्युमिनियम बार डायकास्टिंग पद्धतीने केलेले असते. या मोटरसाठी स्लीव किंवा बुश बेरिंग वापरलेले असते. या मोटरचा टॉर्क कमी प्रतीचा असतो. आता ही सगळी या ठिकाणी माहिती आपण रिव्हिजन सरावात केली आहे. आता कृती बघा. ही ब्लोअर टाईप ब्रोमीटर कसं खोलायचं आहे हे पहा. अगोदर प्रथम आता या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती कळाली आहे. आपण पुढील भागावर वळणार आहोत, तर आपण इथे थांबूया. नमस्ते.